अनेक नाट्यप्रयोगातून उत्तम व सुरेख भूमिका साकारणार या चंद्रपूरच्या नाट्यकलावंत टीना उराडे. चंद्रपूर शहरातील उच्च शिक्षित टीना उराडे यांना शालेय जीवनापासून नाट्यकलेची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी महाविद्यालयीन वार्षिक संमेलनात सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगातून सुरुवात केली. नंतर त्या आपल्या अथक मेहनतीच्या भरोश्यावर एक उत्तम नाट्यकलावंत झाल्या व आज ग्रामीण भागात त्या नावारूपास आल्या. 100 पेक्षा अधिक नाट्यप्रयोगात त्यांनी आपल्या लक्षवेधक भूमिका साकारल्या आहेत. कलाक्षेत्रातही त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. टीना उराडे या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल कलाकुंजच्या एक सदस्य आहे. आज त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी संवाद साधला. यावेळी सुवर्ण भारतच्या शहर प्रतिनिधी प्रियंका गायकवाड या उपस्थित होत्या. टीनाजी, आपलं नाट्य क्षेत्रात पदार्पण कशा पद्धतीने झालं? मला झाडीपट्टीला येऊन जवळपास 9 ते 10 वर्ष झालेली. सुरुवातीला आमची एक संस्था होती, सर्वांगीण विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर. या संस्थेद्वारे आम्ही बरेच जनजागृतीचे कार्यक्रम करत आलेलो. अशाच प्रकारे व्यसनमुक्ती जनजागृतीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून त्याची जनजागृती आम्ही नाटकाच्या माध्यमातून करत आलेलो. एक छोटीशी नाटिका होती, खेळ मांडला संसाराचा. या नाटिकेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये खेडोपाडी जाऊन त्याचं सादरीकरण करायचो आणि त्या सादरीकरणाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन झालेलं, भरपूर लोकांमध्ये सुधारणासुद्धा झालेली. आणि असंच नाटिका करत करत असतानाच आमचे जे तबलावादक वगैरे आहेत त्यांच्याशी माझी छान पद्धतीने ओळख झालेली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्या आतमध्ये एवढी सुंदर कला आहे, तर आपण त्या कलेला अवगत करण्यासाठी झाडीपट्टी नाट्यरंगभूमी आहे, जिथे कलेला खूप चांगला वाव मिळतो. अशा ठिकाणी जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमच्यासारख्या कलावंतांची तिथे गरज आहे, असं त्यांचं सांगणं होतं. आणि मग त्यांच्या माध्यमातून मी कुठेतरी झाडीपट्टीमध्ये पाऊल टाकलेलं आणि झाडीपट्टीमध्ये जवळपास 8 ते 9 वर्ष एवढे सुंदर अनुभव आले मला. कलावंतांच्या दशा म्हणा किंवा मग कलावंतांची काय परिस्थिती असते, असे भरपूर चांगले आणि वाढत आलेले, कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आलेले, लोकांपर्यंत जनजागृती करत आलेले असे बरेच विषय, सामाजिक, लावणी प्रधान, पारिवारिक, कौटुंबिक असे बरेच नाटकं आहेत जे आजपर्यंत मी केलेले आहेत. ऐतिहासिक नाटकं सुद्धा आजपर्यंत मी केलेले. मला वाटतं एका वर्षाला आमचं सीझन गणपतीपासनं तर मार्च एप्रिल पर्यंतचं सीझन असतं. या 4-5 एखाद्याचं लाईफस्टाईल लोकांपर्यंत पोहोचवणं, मग एक गरीब घराण्यातली मुलगी आहे, मग तिचं स्ट्रगल काय आहे, लग्नानंतरचं तिचं काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या रिअल आयुष्यात आपण जगतोय, हे सर्व आयुष्य मी माझ्या नाट्य क्षेत्रामध्ये जगलेलं आहे. आणि खूप आनंद होतो मला की मी झाडीपट्टीची सेवा करत आलेले एवढ्या दिवसापासनं. खरं तर झाडीपट्टी ही खूप मोठी रंगभूमी आहे, ज्याला आपण जसं इकडे बॉलिवूड चालतं तसं आमच्याकडे झाडीवूड आहे. झाडीवूडमध्ये जवळपास आज महाराष्ट्रामधलेच नाही तर संपूर्ण भारतातले कलावंत इथे येतात आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधले सुद्धा कलावंत आज झाडीपट्टीमध्ये येऊन झाडीपट्टीची सेवा करत आहेत. आणि या माध्यमातून आज आम्ही प्रत्येक गावामध्ये, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया अशा 4ही जिल्ह्यामध्ये आज आमचं काम चालतंय. आणि या 4ही जिल्ह्यामध्ये कलेला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा. खेड्यापाड्यामध्ये गेलं तर मंडई म्हणून तिकडे चालतं आणि मंडईच्या माध्यमातून एका गावामध्ये जवळपास 7-7, 8-8 नाटक चालू असतात आणि या 8-8 प्रोग्राममध्ये प्रत्येक ठिकाणी भरगच्च पब्लिक असते. टीनाजी, आपण महाराष्ट्रातील नामवंत सहज ग्रुपवर आहे, त्या ग्रुपविषयी आपले अनुभव काय? खरं तर सहज सुचलं या ग्रुपचे खरं तर मनापासून आभार मानायला पाहिजे. खरं एवढा ॲक्टिव्ह आणि एवढा सुंदर ग्रुप आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अगदी सहजरित्या सर्वांपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं कार्य सहज सुचलं या ग्रुपच्या माध्यमातून होतं. मी सहज सुचलंमध्ये जॉईन झालेले, आपल्या सर्वांसोबत माझी आज भेट होती आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी बरेच इंटरव्ह्यूज किंवा खूप तळागाळातील सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं एकमेव साधन म्हटलं तर आपलं सहज सुचलं हे ग्रुप आहे.